कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. महानायक अमिताभ बच्चन यांच्या या ओळी या बातमीला तंतोतंत खऱ्या ठरल्यात. कारण जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर वयाचे बंधन जुगारून देता येते. हे डोंबिवलीतील एका 8 वर्षांच्या चिमुकलीनं सिद्ध करून दाखवलंय. डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात रहिवासी असलेला इवा सानवी दिनेश पार्टे हिनं अरबी समुद्राच्या अथांग विस्तारामध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. जगातील सर्वात लांब सागरी पुलांपैकी एक असलेल्या अटल सेतू ते मुंबईचे ऐतिहासिक प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचं 17 किलोमीटरचं आव्हानात्मक अंतर इवानं अवघ्या 2 तास 52 मिनिटात पूर्ण केलंय. मे महिन्यातील प्रतिकूल हवामान आणि समुद्रातील अकराळ विकराळ लाटांना अंगावर घेत इवानं केलेली ही कामगिरी जलतरण क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरले असून तिचे जलपरी म्हणून सर्वत्र गौरव करण्यात येतोय. इवा पार्टे हिची ही झेप केवळ एका दिवसाच्या प्रयत्नांचं फळ नसून त्यामागं महिन्याची कठोर तपश्चर्या आणि प्रशिक्षकांचे अचूक मार्गदर्शन दडलेले. डोंबिवलीतील यश जिमखाना येथे युवा मागील अनेक दिवसांपासून सराव करत होती. मुख्य प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं जलतरणाचं बारकावे शिकले. या विक्रमी कामगिरीसाठी इवानं विशेषतः गेल्या 3 महिन्यांपासून स्वतःला झोकून दिलं होतं. दररोज पहाटे उठून सलग 3 ते 4 तास पाण्यात राहण्याचा सराव, शरीराची लवचिकता टिकवण्यासाठी व्यायाम आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी घेतलेले प्रयत्न यामुळेच ती 17 किलोमीटरचं हे अंतर पार करू शकली. या मोहिमेची सुरुवात पहाटेच्या शांत समय झाली, जेव्हा संपूर्ण मुंबई शहर साखर झोपेत होतं. तेव्हा इवा अटल सेतूच्या परिसरात आपल्या ध्येयासाठी सज्ज झाली होती. पहाटे 3 वाजता समुद्र देवतेची पूजा करून आणि आशीर्वादानं तिनं या साहसी प्रवासाला श्री गणेशा केला. समुद्रातील खाऱ्या पाण्याचा आणि थंडीचा शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून अंगाला ग्रीस लावण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे अधिकृत निरीक्षक सुनील मयेकर यांच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली इवानं समुद्रात झेप घेतली. रात्रीचा गडद अंधार आणि समोर अथांग पसरलेला समुद्र अशा स्थितीत ही मोहीम सुरू झाली, जी कोणत्याही कसलेल्या जलतरणपटूसाठी कठीण परीक्षा देणारी ठरते. इवाचा हा प्रवास सोपा नव्हता. प्रवासादरम्यान तिला निसर्गाच्या आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागला. समुद्रातील पाण्याचा वेग आणि रात्रीच्या वेळी येणाऱ्या मोठ्या लाटा तिच्या गतीला रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. सर्वात मोठी अडचण म्हणजे समुद्रात असलेलं प्रचंड प्रदूषण. प्लास्टिकच्या बाटल्या, रिकामे नारळ, कागद, जुन्या फुलांचे हार आणि झाडांच्या फांद्या अशा कचऱ्यातून वाट काढत तिला पुढे जावं लागत होतं. तसेच समुद्रात मोठ्या बोटी आणि जहाजांची सततची वर्दळ असल्यानं निर्माण होणारा पाण्याचा तरंग आणि लाटांमुळे इवाच्या गॉगलमध्ये वारंवार पाणी शिरत होतं. त्यामुळे तिला अनेकदा थांबावं लागलं. डोळे पुसून पुन्हा जिद्दीनं पाण्याचं अंतर कापण्यासाठी सुरुवात करावी लागली. परंतु तिच्या डोळ्यासमोर फक्त गेटवे ऑफ इंडियाचं ध्येय असल्यानं तिनं हार मानली नाहीये. विशेष म्हणजे मे महिन्याचा काळ हा समुद्रात पोहण्यासाठी अतिशय धोकादायक मानला जातो. या काळात वारे वेगाने वाहतात आणि समुद्राचा प्रवाह अनपेक्षितपणे बदलतो. पाण्याचं तापमान आणि उधाण यामुळे शारीरिक थकवा लवकर येतो. मात्र इवानं आपल्या प्रशिक्षणाचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत 1 किलोमीटर पार केला. अखेर पहाटे 5:52 जेव्हा इवा गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांजवळ पोहोचली तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या तिच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी आणि समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचं स्वागत केलं. अवघ्या 8 वर्षांच्या वयात 17 किलोमीटरचा हा पल्ला तिनं 2 तास 52 मिनिटात पूर्ण करून सर्वांनाच थक्क केलं. इवाच्या या यशानं डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. एका लहान मुलीनं दाखवलेलं हे धाडस आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतंय. तंत्रज्ञान आणि प्रदूषणाच्या जगात मुलं जेव्हा मैदानी खेळांपासून दूर जात आहेत, अशा वेळी इवासारख्या चिमुकलीनं निसर्गाची 2 हात करत मिळवलेलं हे यश ऐतिहासिक आहे. तिची ही कामगिरी केवळ वैयक्तिक विक्रम नसून जिद्द आणि योग्य मार्गदर्शनामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येते याचा जिवंत पुरावा आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव जलतरणात उंचावण्याचे इवाचे स्वप्न असून या पराक्रमाने तिने त्या दिशेने पहिलं मोठं पाऊल यशस्वीपणे टाकलं. या विक्रमी कामगिरीची नोंद आता विविध स्तरांवर घेतली जात असून इवावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तिच्या या यशात तिचे आई वडील, यश जिमखान्याचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचा मोठा वाटा असून त्यांनी इवाच्या क्षमतेवर ठेवलेला विश्वास आज सार्थ ठरलाय. गेटवे ऑफ इंडिया इथे पोहोचल्यानंतर उपस्थित नागरिक, इवाचे आई वडील, नातेवाईक आणि प्रशिक्षकांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. आता इवाचे पुढील लक्ष्य आहे धर्म तरते गेटवे ऑफ इंडिया ते तब्बल 36 किलोमीटर अंतर पूर्ण करायचं. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नसतं हे इवानं दाखवून दिले. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.